राजेश भैया टोपे साहेब ज्यावेळेस या राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री म्हणून त्यांनी जबाबदारी घेतली, त्याच वेळेस संबंध जगामध्ये कोविडचं महाभयंकर संकट आलं। राजेश भैया टोपे साहेबांनी जे काम केलं आहे ते काम अद्भुत आहे आणि नक्कीच महाराष्ट्रातलं तशा संकटातून बाहेर आल्यानंतर आज सामान्य माणूस ज्यावेळेस कोविडची त्याला आठवण येते, त्या लॉकडाऊनची आठवण येते, त्या 2 वर्षाच्या कोविडच्या संसर्गाची आठवण येते, त्यावेळेस आमची काळजी घेणारा राज्याचा आरोग्यमंत्री म्हणून राजेश भैयाची सुद्धा महाराष्ट्रातली तमाम जनता ही आठवण काढल्याशिवाय राहत नाही। कुठल्याही आपल्या स्वतःच्या आरोग्याची काळजी न घेता जनतेच्या आरोग्याची काळजी घेणं आणि त्यांची काळजी घेत असताना स्वतःला संसर्ग झाला तरी चालेल, पण माझी जनता सुरक्षित राहायला पाहिजे या भावनेतून त्यांनी जे काम केलं ते काम शब्दामध्ये एवढ्या कमी वेळेत वर्णन करणं हे माझ्यासारख्याला स्वाभाविक शक्य नाही। एवढं मोठं आव्हानात्मक काम त्यांनी त्या काळामध्ये केलं। मी त्यांचे मनापासून आज या ठिकाणी अभिनंदन करतो आणि असे आव्हान पेलणारा एक अद्भुत व्यक्ती म्हणून मी राजेश भैयांकडे या ठिकाणी पाहतो।